रात्री अमृतसरवरून काश्मीरसाठी बस प्रवास सुरू केला. सकाळी उठलो तेव्हा हिमालयाच्या उंच पर्वतांनी आम्हाला घेरलं होतं. बाजूला सिंधू नदी वाहत होती. बसच्या प्रवासात कालची रात्र थंडीत कुडकुडून गेली होती. सकाळी हिमालयातून होणारा सूर्योदय पाहून मन सुखावलं. पंजाबमध्ये असताना एकदाही या सूर्याचे दर्शन झाले नव्हते. काही वेळ हिमालयातील या नद्या, दऱ्या, पर्वतरांगा पाहण्यात गेला. रस्त्यात एका ठिकाणी थांबून नाश्ता केला. पंजाबच्या मानाने आता तापमान आणखी खाली घसरले होते. आता यापेक्षाही जास्त थंडीचा सामना आम्हाला करायचा होता. हिमालयाचं हे निसर्ग सौंदर्य पाहायला हजारो किलोमीटर बाईकवर या कडक थंडीत काही लोक कसे प्रवास करतात याचं मला आश्चर्य वाटलं. या कडक थंडीच्या सपाट्यापासून आपण बसमध्ये अधिक सुरक्षित आहोत याची जाणीव दरवेळी होत होती. बसमध्ये हीटर्स चालू होते. बसने आता वळणावळणाचा घाट रस्ता घेतला. बसला लागणारी वळणे आता प्रवाशांना वेगळ्या अर्थाने लागू लागली. मग लिंबाच्या गोळ्या, चिंचेच्या गोळ्या यांची देवाणघेवाण सुरू झाली. अजून तरी जम्मू काश्मीरमध्ये बर्फ पडला नव्हता. झाडांची सर्व पाने गळून पडली होती. रस्त्याच्या दुतर्फा लागलेली सफरचंदाची शेती, अक्रोडची झाडे यांच्या फक्त फांद्या दिसत होत्या. रात्रभर प्रवासा बसमध्ये गेला होता म्हणून काही लोकांनी रात्रीच्या झोपेची थकबाकी जमा केली. पहलगावला पोहोचता पोहोचता दुपार उलटून गेली. पहलगाव काश्मीरच्या अगदी मध्यभागी असलेल्या एका निसर्गरम्य अशा दरीत वसलेले गाव आहे. दरवर्षी श्रावणात अमरनाथ यात्रेची सुरुवात येथूनच होते. हॉटेलमध्ये सामान टाकून बाहेर थोडेसे पाय मोकळे करायला निघालो. रस्त्याच्या आजूबाजूला सुंदर हॉटेल्स होती. शांत वातावरण होतं. मधून मधून पावसाची भुरभुर वाढत होती आणि हुडहुडी भरवणारी थंडीही लागत होती. आजूबाजूला हिमालयाच्या उंच पर्वतरांगा दिसत होत्या. त्यांची शिखरे पांढऱ्या शुभ्र बर्फाने व्यापली होती. मुळात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येथे भरपूर बर्फवृष्टी होते, पण यावर्षी अजूनही बर्फ पडण्यास सुरुवात झाली नव्हती. कदाचित त्यामुळेही हे तापमान अतिशय खाली गेले होते. नदीचे पाणीही गाठून पडले होते. काही वेळ इथेच या नदीच्या काठी घालवला. दुसऱ्या दिवशी आम्ही आजूबाजूला असलेले काही फेमस स्पॉट फिरण्यासाठी गाडी बुक केली. पहलगावच्या आसपासची प्रेक्षणीय स्थळे पाहायला जाताना आपल्याला पहलगावच्याच गाड्या बुक कराव्या लागतात.
बाहेरच्या वाहनांना येथे बंदी आहे. स्थानिक लोकांना रोजगार मिळावा यासाठी ही केलेली सोय. पहिला स्पॉट होता अरू वाईल्ड लाईफ सँच्युरी. गाडीने एक लहानसा घाटाचा रस्ता घेतला. बाजूला एक सुंदर नदी वाहत होती आणि नजर जाईल तिथपर्यंत हिमालयाची उंच शिखरे दिसत होती. काश्मीरला यावेळी येण्याचे मुख्य उद्दिष्ट होते ते म्हणजे येथे होणारी बर्फवृष्टी पाहण्यासाठी. पण तिला काही अजून सुरुवात झाली नव्हती, म्हणून आम्ही सर्व निराश झालो होतो. ड्रायव्हरने गाडी पार्किंगला लावून एका गार्डनकडे जाण्याचा रस्ता दाखवला. मुळात यावेळी हे गार्डन बर्फाने व्यापून जायला हवे होते, पण आमचा प्लॅन फसला होता. इथवर आलो होतो म्हणून काही फोटो क्लिक करून घेतले. इथे झालेली डिसअपॉइंटमेंट भरून काढण्यासाठी पुन्हा गाडीत बसलो आणि नेक्स्ट पॉइंटसाठी निघालो. पुन्हा त्या घनदाट जंगलातून निमुळत्या वाटेवरती आमचा प्रवास सुरू झाला. ड्रायव्हरने आम्हाला चंदनवाडी नावाच्या एका गावात आणून सोडले. पार्किंग पासून थोडीशी पायपीट करत एका नदीच्या किनारी येऊन पोहोचलो. नदीवर बर्फाने ग्लेशियर जमा झाला होता. या नदीच्या काठी काही वेळ फोटो काढण्यात गेला. त्या कडक थंडीत दुपारचे ऊन थोडीशी ऊब देत होते. काही वेळ या नदी आणि आजूबाजूच्या परिसराचे नयनरम्य सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्यात गेले. पार्किंगकडे परत येत असताना या पोरांनी बाजारातील दुकानं गाठली. पुन्हा गाडीत येऊन बसलो आणि निघालो बेताब व्हॅलीकडे. 1983 साली झालेल्या सिनेमाच्या शूटिंगमुळे या दरीचं नाव पडलं बेताब व्हॅली. जसं मी आधी सांगितलं, थंडीमुळे इथे सर्व झाडांची पाने गळून पडली होती आणि थोडंसं जरी बर्फवृष्टी झाली असती तरी या व्हॅलीचे सौंदर्य बघायला आणखी मजा आली असती. एकीकडे लीडर नदीचा प्रवाह वाहत होता. चहूबाजूंनी बर्फांच्या टोप्या घालून सजलेली हिमालयाची शिखरे दिसत होती. घाटमाथ्यावरूनच आम्ही या व्हॅलीचा व्ह्यू पाहिला आणि ही लोकेशन स्किप केली. आमची गाडी वळली आजच्या शेवटच्या स्पॉटकडे. हे मंदिर पहलगावमधील लीडर नदीच्या काठावरती वसलेले प्राचीन शिव मंदिर आहे. मंदिरात एक मोठे शिवलिंग आहे. हे मंदिर जवळपास 1600 वर्ष जुने आहे. हे तेच मंदिर आहे जेथे पार्वतीने गणेशाला द्वारपाळ म्हणून ठेवले. तिच्या परवानगीशिवाय कोणालाही आत प्रवेश दिला नाही. हे ठिकाण तेच आहे जेथे शिवाने गणेशाचे मस्तक कापले आणि त्याला हत्तीचे मस्तक दिले. मंदिराचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन झाल्याचे दिसून येते. समोर असलेला हौद निळाशार पाण्याने भरला होता. उन्हाळ्यात जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा या हौदाचे पाणी पुढील हौदात पडून पुढे जाऊन नदीत मिळते. अशा माहितीची पाटी येथे वाचली. या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही हॉटेलकडे निघालो. हॉटेलवर पोहोचून पॅकिंग आवरायची होती, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी निघायचं होतं श्रीनगरसाठी.